अजित पवार धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची बातमी समोर येते। रश्मी शुक्ला देखील भेटी दरम्यान उपस्थित असल्याची ही माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनात या तिघांची बैठक झाल्याची शक्यता आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार आणि धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। शिवाय त्यांच्यासोबत रश्मी शुक्ला देखील उपस्थित असल्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनात या तिघांची बैठक झाल्याची ही शक्यता वर्तवली जाते। आणि आता बातमी यवतमाळमधून। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्तीचे सराव परीक्षेमध्ये असे हे प्रश्न आहेत। संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची आता अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार विक्रम काळेंनी केली आहे। रिव्हिजन टेस्टमध्ये आता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वी मध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। राज्यामध्ये ही सराव परीक्षा किंवा ही जी आपली शिष्यवृत्ती परीक्षा आहे हा घेण्याचा अधिकार आपली जी परीक्षा परिषद आहे जिचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे ती परीक्षा परिषद ह्या परीक्षा घेते। त्यामुळे अशा प्रकारची सराव परीक्षा घ्यावी किंवा करावी असा कुठलाही आदेश महाराष्ट्र शासनाचा कुठल्याही जिल्हा परिषदेला नाही आहे। परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेने सुमोटो म्हणजे स्वतःच्या अधिकारामध्ये अशा पद्धतीने एका खाजगी कंपनीमार्फत ही परीक्षा घेतलेली दिसते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणाने आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये करतोय। काही वेळेला हे मूर्खपणा जे काही प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे। कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले। या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। एका गटातनं 22 आमदार जाणार असं मी ऐकलंय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरे ज्योतिष आहेत का असा सवाल यावर निलेश राणेंनी विचारलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20च आमदार राहिलेत ना असाही टोला निलेश राणेंनी लगावलाय। एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं तर उठ बस सांगितलं तर बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये। विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। बघा मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे। बाकीचा मिंदीगटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही। त्यांनी सगळं चोरलेलं आहे। ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत त्यांना नेमकं कोण लीड करत आहे? बघा त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहिती